सुंदर मनामध्ये भरली. कळलं ना तुला? आत्याबाई माय नको मला नाही खावं वाटत आहे. तू घेऊन जा परत. बरं आत्याबाई तुम्हाला एक बातमी सांगायची. कोणची? आपण बाहेर गेलतो ना तेव्हा बापू लतिकाचे कान भरत होते. बापू लतिकाला सांगत होते का तुझी काही चूक नाहीये, तुझं सगळं बरोबर आहे, आब्याचीच सगळी चूक आहे, इंदू वहिनींना कळत नाहीये, आब्यालाच हे पाहिजे ना म्हणून तो तू ही करती ना. का वहिनींनी आब्याचे बी दोष लक्षात घ्यायला पाहिजेत. मला काही आवडलं नाही. पण तू कायला ऐकत होती त्यांचं? ऐकत नव्हते हो. जाता जाता कानावर पडलं माया. पडला ना मग कानावर. किती कान दिलेत तुला देवानं? 2. मग एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. हे पाय मोठ्या माणसांमध्ये चुगल्या नाही करू माय. हाय का आता चुगल्या कायला करेल मी आत्याबाई? मी जे ऐकलं ते फक्त सांगते. मग ते तुझ्याकडे ठेव, मला नको बाई सांगत जाऊ. राहिलं मग आता माझ्या कानावर पडलं म्हणून मला कळलं तरी बापूंच्या मनात नक्की काय आहे ते तुम्ही मारलं होतं ना लतीला, ते त्यांच्या मनाला लई लागलंय वाटतं. आता वाटतंय लतीला बापूंचीच फूस असलच ना मग. है ना? आता लेक आहे ती त्यांची. मग लेके तर काय आलं? लेके म्हणून सासरच्या विरोधात भडकवायचं का तिला? एवढं कळत नाही बापूंना. आहेत आपले शेजारी पण व्याही बी आहेत ना. विसरले का काय? मी बापूंना अक्कल शिकवावी एवढी तू मोठी आहे का ग? काय कळते का तुला? जाय, नकोय मला जेवायला. जाय. अरे बाई थोडंसं खाऊन घ्या ना. तुझं बोलणं ऐकून पोट भरलंय माय. तू जेवून घे. जाय तू जेवून घे. हा जेवून घे. जाय. अहो तुम्ही नका बोलू त्याविषयी. इतकी वर्ष आम्ही राजकारणात आहे. आमच्याशिवाय तिथं कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तेव्हा काळजी करू नका. काय जेवण तयार आहे. बोलतो मी तुमच्याशी. जेवण तयार आहे. दौलतराव जेवले का? भूक नाहीये त्यांना. आता भूक नसायला काय झालं? झालं ना सगळं त्यांच्या मनासारखं. बोललो मी अण्णांशी. बैठक पुढे ढकलली. आम्ही आमचं काम केलं. तुम्ही तुमचं काम केलं का? हा मी बोलले त्यांच्याशी. मग काही अंदाज आला का? माझ्याशी कुठे धड बोलतात ते. पण एक शंका आली. त्यांच्या मनातून काहीतरी चालू आहे एवढं नक्की. ते तर आम्हाला बी कळलं. पण नक्की काय ते तुम्हाला शोधून काढायला सांगितलं होतं ना. मग अरे आई आहेत ना तुम्ही त्यांच्या. हे बघा चिरंजीवांचं मन ओळखता आलं पाहिजे. 48 तास देतो तुम्हाला. मला काय ती नक्की खबर पाहिजे. काय गुण उधळताय ना ते मला समजलं पाहिजे. आणि या बैठकीला ते का नाही म्हणून राहिले ना तेही मला समजलं पाहिजे. कळलं? ठीक आहे. तर माझं तोंड काय बघताय? जा ना बोला ना त्यांच्याशी. चला. नाही ग रुपये, अजून काहीच फोन नाही आला त्याचा. बर तुला काही कळलं तर कळव मला. बरं लतिका, आता रात्र होत आली बाई, अजून याचा काय पत्ता नाही. आई म्हणते तसा हा मुद्दाम निघून गेला असेल तर. अरे नाही रे दादा, असं काही असतं तर त्यानं तुला नाही तर मला नक्की कळवलं असतं. एवढा बेजबाबदार नाही अभ्या. निदान एक मेसेज तरी करायचा ना मग त्याने. जीवाला घोर नसता. मला तर आई समोर जायची बी भीती वाटू राहिली लतिका. आता इतका गिल्टी राहिलाय ना
दादा, आम्हीच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहे. हा ना, म्हणूनच जास्त भीती वाटू राहिली आता. उद्या सकाळी आपण जाऊ पोलिसांकडे आणि शर्यतीच्या आयोजकांकडे बी जाऊ. आयोजकांकडे का? हा मग या शर्यतीमुळे जर अभ्यावर परत घातपात झाला असेल ना, तर न्याय बी त्यांच्याचकडे मागितला पाहिजे. सगळी माणसं आबांची लतिका ती. नाही दादा, सगळी माणसं नाही. जे शर्यतीचे मेन आयोजक आहेत ना, रामचंद्र सर, ते आबांच्या विरोधी पक्षातले. त्यामुळे ते आपलं गारानं नक्की ऐकतील आणि लवकरात लवकर ऍक्शन घेतील. पा आत्याबाई, आत्याबाई चहा आणलाय बघा. अगं बाई, अहो तापानं फनफनले की तुम्ही. आव्या आला का रे लेकरा? आत्याबाई, ये बस इथे बस, इथे बस रे. आत्याबाई, आव्या रागवू नये रे, मी नाही रागवले. ए आव्या ये. तापात काय बी बोलू राहिलेत. आओ आप्पा, आत्याबाई तापानं फनफनलेत बघा. आव्या बस की रे, बस जरा जवळ लेकरा. काय होऊन बसले हे? लती बी कुठं गेली न सांगता समर्था काय कळत नाही. घरात काय चाललंय ना आपण काय करतोय. हॅलो, हा बोले मी. आत्याबाई तापानं फनफनलेत. बेशुद्धीमध्ये काहीतरी बडबड बी करतात. तुम्ही लवकर या, सोबत डॉक्टरांना घेऊन या. लती कुठं उलटली काय माहिती. आणि घरात काय चाललंय? नवरा गायब आहे आपला, सासू तापानं फनफनली आणि गायब झाली. मी आलो डॉक्टरांना घेऊन येतो मी. तू ठेव फोन, ठेव. हा तुम्ही या लवकर, माझ्या एकटीच्यानं नाही होणार हे सगळं. हॅलो, हा माणूस ना बायकोचं बोलणं कधी ऐकून घेत नाही पूर्ण. तिला तर येऊ द्या आता, मी अशी बघते ना तिच्याकडं. तुम्हाला खात्री आहे अभिमन्यू गायब होण्यामागे दौलतचा हात आहे? नाही सर, खात्री नाहीये, पण संशय आहे. लेखी तक्रार लिहून देऊ शकता तुम्ही? तुम्ही दौलत सर्जेराव निंबाळकर विरुद्ध तक्रार करताय, तुम्हाला भीती नाही वाटत? सर भीती तर वाटते, पण त्यापेक्षा बी जास्त मला माझ्या नवऱ्याची काळजी वाटते. सर प्लीज तुम्ही लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घ्या. अभ्या आला ना, अभ्या आला तर अभ्याला पुरणपोळी नका देऊ खायला. गोड नाही खाणार तो. हो हो, तुम्ही जरा आराम करा बरं. अभ्या इथेच बस बाबा, इथेच थांब. काही झालेलं नाही, आब्याचा धसका घेतलाय त्याने. आब्याला बोलवून घ्या, लगेच बऱ्या होतील त्या. त्यांनी काही खाल्लेलं नाहीये म्हणून विकनेस आलेला आहे. थोडा ताप आला होता, बाकी काही झालेलं नाहीये. आभ्याला बोलवून घ्या, लगेच बऱ्या होतील त्या. हिने तक्रार केली आणि तुम्ही ती ऐकली. गावात बोललं जातं आबा. तुम्ही तुमचा राग दौलतरावांवर काढू नका. ही लेखी तक्रार आहे आबा. त्या तक्रारीला काही अर्थ नाहीये. तिला खात्री नाही, संशय आहे. आणि आम्ही खात्रीने सांगतो, आब्या गायब होण्यामागे दौलतरावांचा हात नाही. पण अभ्यावर हल्ला दौलतनंच केला होता ना.
असं तुझं म्हणणं आहे पोरी? हा, तुझ्याकडे पुरावा नाही? हा, माझा नवरा पुरावा आहे पण तो आता गायब आहे ना. आणि म्हणूनच तर संशय आहे मला दौलतवर. हे बघ पोरी, आम्ही तुला गॅरंटी देतो, आभ्या गायब होण्यामध्ये दौलतरावांचा हात नाहीये. पण आबा, दौलत नेहमी शर्यतीतल्या मुलांना बुकलून काढतो. दरवर्षी हेच होतं. लोक फक्त बोलतात, पण लिहून द्यायची हिंमत कोणी करत नाही. पण ती हिंमत आज लतिकाने केली आहे. त्या हिमतीला काहीही मोल नाही, कारण तिच्या नवऱ्याला गायब करण्यामध्ये आमच्या चिरंजीवांचा हात नाहीये. हो आबासाहेब, पण हे बघ लतिका, तुझ्याकडे काही पुरावा असेल ना तर तू तो माझ्याकडे घेऊन ये. आम्ही स्वतः आमच्या चिरंजीवांना शिक्षा करू. गुन्हेगार जर आमचे चिरंजीव असतील ना तर त्यांना शासन हे झालंच पाहिजे. चूक ती चूक, फक्त तो गुन्हेगार पुराव्या सकट सिद्ध झाला पाहिजे. झालं तुमचं समाधान? हा, का अजून काही बाकी आहे? दौलत, अभिमन्यू गायब होण्यामागे जर तुझा हात असेल आणि हे सिद्ध जर झालं तर तुला शर्यतीतून डिस्क्वालिफाईड करण्यात येईल. आणि ह्याच्या पुढे परत तुला शर्यतीत कधीच भाग घेता येणार नाही. त्यामुळे अभिमन्यू लवकरात लवकर घरी यावा हे तुझ्या हिताचं आहे. पण मी काहीच नाही केलेलं ना. बघू, ते कळेलच आपल्याला. आबासाहेब, येतो मी. या. आबा, मी बी येते. चांगलं नाही केलं मावशी. तू काय लोकांचं चांगलं केलंय की लोकांनी तुझ्याशी चांगलं वागावं अशी अपेक्षा करतो तू? प्रार्थना कर दौलत, अभ्या लवकरात लवकर घरी येईल. नाहीतर यंदा काही तू शर्यत लढत नाही. पायच तू. काय झालं? सगळ्या मित्रांकडे बघून आलो, कुठंच नाही येतो. कुठं शोधायचं याला आता? अरे देवा, मग आता डोकंच चालून नाही राहिलं. तुमच्या आईचा चेहरा भगवाना झाला हो. देवी आई, काही बी कर बाई, कृपा कर आमच्यावर. कुठूनही माझ्या लेकराला शोधून घरी आणून दे. आपा धीर नका सोडू तुम्ही, येईल तो घरी. तो चला चला बघू आपण, चला. बस काय मत आहे? त्या लेखी तक्रारीचं काही होणार नाही, तुम्ही नका लोड घेऊ. पण आबा, त्या ढोलीची एवढी डिरिंग आपल्या घरात येऊन आपल्याला धमकी देऊ राहिली. ती लय उडू राहिली. ती तुम्ही फक्त हो म्हणा, मी जाऊन बॉस करून येतो तिला. दौलतराव, काही अक्कल बिक्कल आहे का नाही तुम्हाला? आधीच तिचा नवरा गायब आहे आणि तिला बोसकण्याची भाषा करून राहिले तुम्ही. यांची अक्कल शेण खायला गेलीये म्हणून असं बोलू राहिले. पण ती मला सरळ सरळ शर्यतीतून बाहेर काढण्याची. अरे ती म्हणाली म्हणून तुम्ही गेले का बाहेर? पण तुम्हाला एवढं भीती वाटायचं काय कारण आहे? आयोजक काय म्हणाले ऐकलं ना तुम्ही? आभ्या गायब होण्यामागं तुमचा हात असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. या गप्प बसण्याचा आम्ही काय अर्थ समजायचा? दौलतराव, तुम्ही खरंच आभ्याला गायब केलंय का? डेअरीतनं फोन आहे, घेऊ का? कामाचा फोन आहे, घेऊ का? तुम्हाला एवढंच सांगतो, डोकं शांत ठेवा. त्या आयोजकांचे आणि अण्णांचे लागे बांधे. तेव्हा प्रार्थना करा आभ्या लवकर घरी येऊ दे म्हणून. तुमची एक जरी निगेटिव्ह गोष्ट अण्णांच्या कानावर गेली ना तर तुमचा भविष्याचा खेळ खलास.
अहो वहिनी, हे ताट परत कायला आणलं? मी तुला म्हणलं होतं ना ते खाणार नाहीत आत्याबाई. असं करून कसं चालेल सांगा? नाही आता मीच जाऊन पाहते कशाने जेवत त्या. हा, म्हणजे मी काय केलं मग? अगं 50 वेळा मिनत्या केल्या त्यांना, तो घसकन वसकल्या माझ्या अंगावर. मला म्हणल्या परत खा म्हणलीस ना तर खोलीत यायची बंदी करण तुला. तू जाऊ नको परत, तुझ्यावर अजून चिडतील त्या. पण काय आत्याबाईंची हालत ना आता लय बेकार होऊ राहिली. हा, त्याचं काय आहे ना, भाऊजींना काही दिसत नाही त्यांच्या हट्टापायी. त्यांना माहित नाही ना ग की आत्याबाईंची अवस्था अशी झाली. म्हणून मी तुला म्हणते, जर का तुला माहित असेल भाऊजी कुठं आहेत तर सांगून टाकणार ते. आता हा जो ताण आहे ना आपल्या घरातला तो सहन होईना झालाय मला. हे पाय पुढचं पुढं काय करायचं ना आपण पाहून घेऊ, पण आता सांगून टाक. एकदा का भाऊजींना पाहिलं ना आत्याबाईंनी का कसा जीव शांत होईल त्यांचा. हो वहिनी, मला हा सगळा ताण कळतोय, पण मला माहित असतं अभ्या कुठे आहे तर मी कवच सांगितलं असतं ना. मला खरंच नाही माहित तो कुठे आहे. आता काय होणार आहे देवालाच माहित. अभ्या कुठे आहे तू? देवा पांडुरंगा, अभि जिथं कुठं असेल तिथून त्याला परत पाठव बाबा. जसं दिवस सरत चाललाय तसं टेन्शन वाढत चाललंय. आशूची आई मेली आशूची आई. काय बोलायचं नाही कोणी माझ्याशी. पहिलं माझ्या लेकराला घेऊन घरी यायचं, माझ्याशी कोणी काही बोलायचं नाही. जर का तुला माहित असेल भाऊजी कुठं आहे तर सांगून टाकणार ते. आता हा जो ताण आहे ना आपल्या घरातला तो सहन होईना झालाय मला. कुठं गेला असेल अभ्या? अकॅडमीच्या कामासाठी कुठं बाहेर गेला असेल का? नाही, त्याच्यासाठी सध्या शर्यत जास्त महत्वाची आहे. ते सॉरी, ढाल घेतल्याशिवाय मी नाही येणार, मी बोललोय आधीच. अभ्याला आता तसा बी वेळ मिळालाय तर तो त्या संधीचा फायदा करून घेईल आणि फिट होईल. ते मी फिट आहे. मी बोललो मोहन सरांची, रिपोर्ट बी पाठवलं त्यांनी. सर स्वतः म्हणले खेळाडूंना अशा छोट्या मोठ्या इंजुरी होत असते. हॅलो, मी लतिका बोलती. ओळखलात ना? देवा, माझा हा अंदाज चुकायला नको. अशीच साथ दिलीच नाही मी तुम्हाला, यावेळी बी दे. पण जर हा अंदाज चुकला तर मी मामींना कधीच तोंड दाखवू शकणार नाही.